आई बापांना म्हाताऱ्यांना काही फार अपेक्षा नसतात. शूटिंग नंतर मला कोणाचे चेहरे पाहायला नाही आवडत. म्हणजे हेडलाईन असेल नाना आणि यांची तुलना यांच्याशी केली. आजच्या राजकारणाबद्दल सुद्धा तसंच आहे. मग असं तो विषय नको बोलायला. नमस्कार, मी आहे आरजे शो सोनाली आणि या स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे बहुआयामी व्यक्तिमत्व, अभिनयाचं विद्यापीठ, साधेपणा आयुष्यात माणसाने कशा पद्धतीने जगला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण अभिनेते नटसम्राट नाना पाटेकर सर आहेत आज आपल्यासोबत. सर प्रणाम, नमस्कार. छान वाटतंय. बोल. कसे आहात तुम्ही? उत्तम. प्रमोशन मध्ये थकायला होतं का? प्रमोशन मध्ये मला इथं मुळामध्ये प्रमोशन ही कॉन्सेप्ट मला फार नवीन आहे. मला कंटाळा येतो. कारण आमच्या वेळी कसं होतं की 1-4 पोस्टर्स लागले, 2-4 होर्डिंग लागले की आमचं प्रमोशन संपायचं. त्यावेळी कुठले इंटरव्ह्यू वगैरे काही नव्हते. म्हणजे अंकुशच्या वेळी तर अजिबातच नाही. नंतर हे कधी सुरू झालं मला माहिती नाही की वेगवेगळे चॅनल्स आले, वेगवेगळे अनुभव झालं, त्यावेळी सुरू झालं. पण मला असं वाटतं की तुमची कलाकृती छान असेल तर मग तुम्हाला प्रमोशन वगैरे ह्या गोष्टींची गरज असू नये. पण ते जाण्यासाठी म्हणून प्रमोशन करावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. मी म्हटलं अरे सिनेमा करत असताना मी माझा जेवढा जीव ओतायचा तेवढा मी ओतला. आता मी त्याच्यात अजून काय त्यांना सांगणार, बरं या बरं का माझा सिनेमा पहा बरं का. ते म्हटलं मला नाही आवडत ते तसं. येतील ते इतकी वर्ष, 50 वर्ष ते माझा सिनेमा आला की ते बघतच आले. म्हणून मी 50 वर्ष राहिलो इथे, टिकलो. नाही तर मी टिकलोच नसतो. तर म्हणजे म्हणून मग मी शक्यतो प्रमोशन टाळतो. पण आता प्रमोशनच्या निमित्तानं आपल्याला अवांतर गोष्टी बोलता येतात. आजूबाजूची जी विसंगती चालली आहे त्याच्या संदर्भात आपल्याला बोलता येतं. तर त्यामुळे मग मी म्हटलं चला जाऊया, काही हरकत नाहीये. पण मला खरंच अजिबात नाही आवडत ते प्रमोशन. आपण केलेली गोष्ट ही अतिशय छान आहे, आपल्याला वेगळं बोलावं लागणं याच्यासारखं दुर्दैव नाही. ती छानच आहे, याचा तुम्हाला कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे. नक्कीच हा सिनेमा खूप लोक अतिशय जीवापाड असं 1-2दा 3दा पाचती. मग तेवढं सगळं तुमच्या मनात असताना का करावं असं वाटतं. तर त्याला उत्तम उत्तर असं आहे की नाईलाज. प्रोड्युसर म्हणतात नाही सर ते आजकाल तो वो करना पडता. मग अनिलनी सुद्धा माझा, तुझ्याच ठिकाणी अनिल कपूर बसला होता असा एक इंटरव्ह्यू अनिलनी घेतला माझा. एक इंटरव्ह्यू माझा विशाल भारद्वाजने घेतला. एक कदाचित आमिर खान घेईल, कोणी घेतील. किती छान सर. पण त्या निमित्तानं कसं होतं, त्या निमित्तानं आपल्याला व्यक्त होतं. हा, आणि एकमेकांबद्दल आम्ही बोलणंच नाही ना. अनिल तर चला आम्ही भेटतो बोलतो, काही वेळानंतर आपलं 10 दिवसानं 15 दिवसानं आमचं फोनवर छान बोलणं असतं. पण बाकीच्या मंडळींची तसं नाही ना. पूर्वी कसं होतं की तुम्ही सिनेमात काम करता नाही करता तरी सुद्धा नाती टिकून असायची. आता तसं नाही. काम असेल त्यावेळेस तुम्ही आपलं एकमेकाला भेटता, तेवढ्याच पुरतं होतं ते. आता आपण नवीन सिनेमा करतोय तर मग त्यावेळी जॅकी वगैरे सगळे भेटणार, संजय भेटणार, अक्षय भेटणार, रितेश भेटणार, ते सगळी गँग भेटणार. कसलं भारी सर. तुम्हा सगळ्यांना असं एकत्र भेटताना बघून किंवा तुमचे असे जे इंटरव्ह्यूज येतील, आता जसं तुम्ही म्हणाल की अनिल सरांनी तुमचा इंटरव्ह्यू घेतलाय, विशाल खान घेतलेला आहे किंवा आमिर खान घेतील, तर आमच्यासाठी म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी ही गोष्ट खूप भारी आहे की वाव, आपले आवडते कलाकार एका स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत. आणि जेव्हा चित्रपटामध्ये बघतो तेव्हा ते कॅरेक्टर तुम्ही जगत असतात, पण जेव्हा तुम्ही असं कॉन्व्हर्सेशन करतात तेव्हा तुम्ही एकमेकांना व्यक्ती म्हणून जे आहे ते आमच्या समोर येत असतात. आणि आम्हाला असं वाटतं की हे आम्हाला जाणून घ्यायला खूप छान वाटेल. म्हणजे आता आम्ही नानांना बघतो तर नानांचं एक रूप आम्हाला दिसतं की कॅरेक्टर तर तुम्ही करतात, पण नाना प्रचंड फूडी आहे. नाना असं खाऊ घालायला लोकांना आवडतं. नाना किती मस्त मटण करतात, लोकांना खाऊ घालतात, आग्रहाने खाऊ घालतात, रागवतात, खा आधी. तसंच जॅकी दादांचं पण आहे. हो, जॅकी आणि ही सगळी मंडळी, मिथून, ऋषी कपूर आमचा गेला, हे माझी सगळी मित्रमंडळी. डॅनी, तर हा आमचा एकमेकाला फोन करणे, कसा आहेस, काय आहेस, काय. माझ्या वाढदिवसाला कुठेही असेल तरी डॅनी दरवर्षी ते फुलं पाठवणार म्हणजे पाठवणार. आता किती वर्ष आम्ही काय क्रांतीवीर मध्ये काम केलं एक, अदरवाईज मी डॅनी बरोबर कुठे केलं का नाही केलं. डॅनी बरोबर कामच नाही केलं. पण तरी डॅनी हा तिकडचा हे आहे ना, अगदी राजाच आहे ना, त्याचा जिथला कुठला आहे तो. तर पण तो आवर्जून ते मला पाठवणार, नाना आज वाढदिवस आहे तुझा, अमुक आहे. ते गंमत असते का सर. मला असं वाटतं की ही जे नातं जपण्याची जी गोष्ट आहे ना ती आता हरवत चालली.
तेच ह्याच्यामध्ये नाती जपणं जे आहे आणि जपणं म्हणून जपायची नसतात, ती सबकॉन्शियसली जपली गेली पाहिजे. आपण कसं सहज एखादं पोर रडायला लागल्यावर कडेवर घेतो, तसं बाप सुद्धा एका वयानंतर मुलंच होतं ना ते, तर त्यांना तुम्ही कडेवर नका घेऊन, पण निदान त्यांच्या बाजूला बसून विचारा तर खरं, कसे आहात, काय आहात, बरं आहे ना, छान आहे ना. काही नसतं, आईबापांना म्हाताऱ्यांना काही फार अपेक्षा नसतात. मुलं त्यांच्या खिसगणतीत आम्ही आहोत एवढंच पुरेसं असतं त्यांना. ते ज्यावेळी नाही म्हटल्यानंतर मग तो वनवास असतो. एकत्र राहत असताना सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही, तू तिथून जात असताना तशीच निघून गेलीस. माझी सून किंवा माझी मुलगी किंवा माझी नातवंड म्हणजे अरे मी इथं बसलोय ना, माझ्या पुढ्यात तुम्ही चहा आणून देणं, खायला प्यायला देणं म्हणजे तुम्ही माझी सरबराई करणं म्हणजे काही जगणं नव्हे. तिथनं जाताना बाबा मी जाऊन येतोय, हा अरे आज सावकाश जा बरं का, गाडी आहे ना ड्रायव्हर का तू चालवतोयस, हळू चालव, काय ते तुम्ही सहज तेवढंच असतं. खरंय खरंय. हा मी हे रिलेट करू शकते, कारण की मी रोज जेव्हा घरात निघते तेव्हा माझ्या सासूबाईंना म्हणत असते की मम्मा मी येते, हा 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 ये सावकाश. जसं तुम्ही आता म्हणाल की हा सावकाश जा, त्यांना माहितच आहे की सावकाश जाणार, पण ते म्हणणं आणि ते एक कनेक्ट. हा नाही ते आतून ते काही ते रेकॉर्डेड आणि बटन दाबायचं नाही, ते आपोआप येत असतं. हा काय ते असंच असतं, ते आपल्या विचारात असले तरी सुद्धा ते आपोआप येणारच. सर मला हे सांगा की हा चित्रपट कुटुंब जाऊन नक्कीच बघेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्यावरती प्रेम करत असतो, पण आपल्याला लहानपणी कसं वाटत असतं की नाही, कुटुंबातला हा सदस्य आहे ना तो मला विशेष समजून घेतो, किंवा हा यालाच माहिती की माझ्या मनात काय चाललंय, किंवा हाच मला जपत असतो. तुमच्या बाबतीत असं कोण होतं? कुटुंबातलंच असायची गरज नाही, तो बाहेरचाही असू शकतो जो कुटुंबाचा सदस्य. मग तुमचं कुटुंब बनतो. ह्याच्यामध्ये ते तसं आहे ना. माझ्या बाबतीत मला एक बरं होतं की माझे वडील, आई, भावंड हे सगळ्यांनीच इतकं छान प्रेम केलं त्यामुळे. म्हणजे आमच्या घरातलं सगळ्यात नाठाळ होतो मी, त्यामुळे मला ते सगळ्यांना ती भीती होती, ह्याचं काय कुठल्या क्षणी काय होईल, अनप्रेडिक्टेबल. वाटलेलं मनात आलेलं तो कधीच लपवत नाही, बोलतो. प्रत्येक ठिकाणी बोलणं बरोबर नाही असं त्यांना वाटायचं, आणि मला कधीच तसं वाटलं नाही की आपल्याला वाटलं मला तू नाही आवडली तर मी सांगायचो की नाही मला तुला भेटावंसं वाटत. बरं काय कालांतरानं तुझं काहीतरी छान झाल्यानंतर मी आवर्जून तुला फोन करतो, अगं छान मी वाचलं ते, फार वा, कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे कायमस्वरूपी अडी किंवा कायमस्वरूपी असं हे नाही आहे आपल्याला त्या क्षणाला. आजच्या राजकारणाबद्दल सुद्धा तसंच आहे. मग कायमस्वरूपी कोणी आवडावे असे पूर्वी माझे होते, सगळेच होते. आता कायमस्वरूपी नाही, हा एक कन्सिस्टन्सी लागते ना, सातत्य जे लागतं प्रत्येकाच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये, ते सातत्य आता कुठेतरी हरवलंय. त्यामुळे ते सातत्य तुम्हाला जिथे दिसतं तिथे तुमचा जीव जडतो ना. अगदी छान. आपण म्हणजे फार गोंडस दिसणारी जी ही असतात, असं तो विषय नको बोलायला. तर ते सांगू शकता सर तुम्ही? नाही ते फार भयान आहे. म्हणजे उद्या पहिल्यांदा म्हणजे हेडलाईन असेल, नाना आणि यांची तुलना यांच्याशी केली, असं नको. तर गंमत काय होते, थोडासा हळुवारपणा. जगण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी आहेतच, पण ओलावा लागतोच. तुम्हाला ते नसेल तर त्या जगण्याला गंमत नाही. आणि प्रामुख्यानं ह्या वयाची जी माणसं असतात, एक 70 ओलांडली, 60 ओलांडली, 65 ओलांडली की नाही म्हटलं तरी एक खचत जाणं असतं, डिटेरियरेशन असतं तुम्हाला ते. मग त्याच्यामध्ये तर त्यावेळी ते जास्त बाबा काही बरं आहे ना, असं काय दिसतं, काय हवंय का, जाऊ दे मी आज कमाल नाही जात, बसतो इथेच. नाही रे सगळं बरं आहे, मस्त आहे, तेवढंच हवं असतं. खरंय खरंय. तू राहा किंवा बस माझ्याबरोबर हे नको, तेवढं बोललाच पुरेचं असतं. आणि त्यातून हा अतिशय खट माणूस आहे, जे मी केलेलं आहे. असा इरेक्ट आहे, त्याला काही नाही, तो लाथाडतो. मृत्यूला सुद्धा असा फुटबॉल सारखा तो लाथाडतो, त्याला काही देणं घेणं नाही. इच्छाशक्ती जबरदस्त असेल आणि इच्छा मरण असलेला माणूस आहे की मला माझ्या पद्धतीनं मी जगणार, माझ्या पद्धतीनं मी मरणार, अशा वृत्तीचा माणूस आहे. त्याला कोणाची बाजूला आजूबाजूला त्या सहानुभूतीची गरज नाहीये. नाना मला एक सांगा की तुम्ही नेहमी तुमच्याबद्दल सरळ स्पष्टपणे बोलतात, रोखोक बोलतात असं म्हटलं जातं. हा जो तापटपणा, जसं तुम्ही म्हणाला की तो लहानपणापासूनच तुमच्याबद्दल. हो, तापटपणा म्हणजे आहे, आता त्याला काय करायचं, तो खूप समी. आता कधी असं वाटलं का की ह्या तापटपणामुळे आपली काही नाती जी आहेत ती आपल्यापासून दुरावली गेली? नाही, नाती नाही खराब झाली, व्यावसायिक नुकसान झालं, पण ते ठीक आहे, त्याने काही फरक पडत नाही.
आपल्याला आपल्यासारखं जगता येणं याच्यासारखा आनंद नाही. खरंच आहे. नाही तर मी याच्या बदल्यामध्ये अजून मला 200 कोटी रुपये मिळाले असते, पण मला सगळं असं करून जगावं लागलं असतं, तर ते मला नसतं आवडलं. कारण ते 200 कोटी मला नकोच आहेत ना. काय करायचं मी त्याचं? पण माझी ती गरज नाहीये. माझ्या गरजा फार छोट्या आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी 200 कोटीची गरज नाही. आणि तरी सुद्धा तसंही न करता सुद्धा 200-400 कोटी दिलेच की लोकांनी आम्हाला. करायचं काय ते? सरते शेवटी ते देऊनच जायचेत कोणाला. आमचं नाम फाउंडेशन आहे, त्यामुळे त्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, आणि आमची मुलं फार गोड आहेत सगळीच. मल्हार आहे, गणेश आहे, प्रसाद आहे, आणि नाममध्ये काम करणारी सगळी जी मंडळी आहेत मुलासारखीच आहेत. तर तुमच्याकडे एवढं मोठं माध्यम असताना तुम्हाला दुःख कसली? काहीच नाही, कसलीच दुःख नाही. आणि त्याच्यापेक्षा अजून पैसे कशाला लागतात? आज आपण काम करत असताना काल काय 100, 200, 300 कोटीची कामं व्हायची. आता हजारो कोटीची कामं होतात, आणि ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, भारतभर. आणि त्याचं कारण टाटा मोटर्स आपल्याबरोबर त्यांचा MOU झाला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा झाला, UP, छत्तीसगड, तर सगळेच आता भारतभर आपण याच्यामध्ये काम करतो. वटवृक्ष झालाय खरं तर. हो, पण त्याच्यासाठी काय वेगवेगळी मुलं जवळ येणं गरजेचं असतं. आमचा गणेश थोरात जो आहे तो इतकं काम करतो, त्याने आयुष्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचा जो व्यवसाय आहे तो बाजूला राहिला सातत्यानं. ते सातत्य टिकणं, आणि त्याच्या बदल्यात काय हवंय का? काही नको आहे. काही तुझी राजकीय लालसा आहे का तुला? ते काही नाही, आपलं काम करत राहणं. सर, तुम्ही पण गेले अनेक वर्षांपासून काम करतात, 50 वर्ष झाली आहेत. तुमचा प्रत्येक चित्रपट आणि प्रत्येक चित्रपटातली भूमिका जर आपण पाहिली तर त्याच्याशी तुम्ही एकरूप होता. ते कॅरेक्टर राहत नाही, त्यात तो जिवंतपणा येतो. तर हे कॅरेक्टरशी एकरूप होण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी जमते? ते जमते. तुम्हाला अतिशय पोटतिडकीनं काही सांगायचं असेल तर मग ते काय आपोआप होतं. आणि सुदैवानं मला खूप लोक पाहायला मिळाली माझ्या आयुष्यामध्ये. आणि मला घरात नुसतं कोंबड्यासारखं आता घर कोंबडा बसलाय असं तसं नाही. मला सतत लोकांना भेटणं आवडतं, गावाखेड्यात जाणं. म्हणजे मला कोणीतरी आलेत भेटायला आणि बोललो आणि मी शिकलो असं नाही. तिथे जा, तिथे बसा, तिथे. पूर्वी मी अगदी काय म्हणजे हे बोलणं बरोबर नाही, मला सिगरेट मी खूप ओढायचो, मी ते सोडून दिली. दारूच्या बद्दल काय मी दारू अशी फार कधी प्यायलोच नाही, पण मग ती बंद करून टाकली. कारण बाकीच्या कामाची आता एवढी झिंग आहे, तर त्यामुळे आता वेगळी याची कशात तरी भरून आणलेली झिंग नको वाटते. आता हे जास्त गंमत वाटते. खूप भारी. मला ही गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते की प्रत्येक चित्रपटातली भूमिका अजरामर झालेली आहे. त्याचे वेगवेगळ्या चाहता वर्ग आहे, लहानांपासून मोठा. म्हणजे आमच्याकडे एक लहान मुलगा होता, मी जेव्हा 10वीत होते आणि तो आय थिंक 4थीत होता, तेव्हा तुमची क्रांतीवीरची कॅसेट वरती सिनेमा होता पूर्ण. तर तो सतत लूप मोडवरती लावलेला असायचा, कारण की तुमचा आवेश, तुमचे त्यातले डायलॉग्स, तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त होत होते ते त्याला खूप भावलं होतं. तो 4थीचा होता आणि मी 10वीचे होते, तेव्हा मला असं वाटतं की याला का नाना आवडत असतील, काय याला यांच्या सारखं कॅसेट, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा शाळेतनं आला, शाळेतनं फ्री वेळ असेल तर तेव्हा तो ऐकायचा. तर हे तुम्ही जे लहान मुलांपासून सगळ्यांच्या मनावरती राज्य केलेले आहेत, काय चित्रपट स्वीकारत असताना निकष ठरवले होते जेणेकरून आज लोकांच्या मनात घर करून आहात तुम्ही? नाही, आजूबाजूला जे घडतंय त्याच्यावर तुम्ही काय करता ते अवलंबून आहे. कारण त्याच गोष्टी आपण तिथे चित्रपटाद्वारे दाखवत असतो. मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला काय पाहायला आवडेल किंवा मला काय ऐकायला आवडेल त्याच्यावर तो चित्रपट ठरतो. त्यामुळे मी बोलत असताना ते संवाद हे तिथले संवाद असे कागदावर लिहिलेले संवाद नाही, ते आतून आलेले अतिशय स्वाभाविकपणे, आपण कलोक्वियल म्हणतो, स्वाभाविक वाटतं ते आपण असे बोलत असतानाचे ते वाटावे, सहज वाटावे. कारण सहजपणा हा जगामध्ये इतका महत्वाचा आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. सुनील गावस्कर खेळताना बघितल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे, ह्याला भरतनाट्यम येतोय, कथकली येतोय, त्याचा पदन्यास बघितल्यानंतर तो ज्या पद्धतीनं खेळायचा, अरे बाप रे. म्हणजे सचिन तेंडुलकर अप्रतिम बॅट्समन, जगामधला थोर बॅट्समन आहे, ग्रेट. पण आमचा हिरो सुनील गावस्कर. पण सुनील गावस्कर ज्या लोकांबरोबर खेळला, एक तर त्याचा तो, दोघांचाही त्यांची उंची कदाचित सारखी असेल माहिती नाही,
पण सुनील गावस्कर म्हणजे बाप रे, तो ज्या पद्धती सुनीलचं मी म्हणजे तेही तुम्ही पाहिलं, म्हणजे इम्रान खानचं स्टेटमेंट होतं की हा माणसाला बाउन्सर कशासाठी टाकायचा, कारण बाउन्सर टाकल्यानंतर तो असा फक्त होतो आणि असा जाणाऱ्या बॉलकडे पाहत बसतो. इतका फास्ट बाउन्सर तो शांतपणे असा पाहत राहायचे. सुनीलला विचारल्यानंतर तू कसं काय एवढ्या मोठमोठ्या बॉलर्सना खेळला, तो म्हणला मी बॉलर्सच्या विरुद्ध खेळलोच नाही, मी फक्त बॉलच्या विरोधी खेळलो. केवढं छान आहे हे स्टेटमेंट. तो बॉल आहे, त्याला मला मारायचंय, मला त्याला थोडीच मारायचंय. तर त्या चेंडू बरोबर माझा सामना होता, टाकणाऱ्या बरोबर कधीच सामना नव्हता. कोण कसा टाकतो हा त्यांचं त्यांनी ठरवावं, मला कसं खेळायचं. तर माझा आदर्श आहे सुनील गावस्कर. सुनील गावस्कर हा तुमचा ऍक्टिंग मधला आदर्श कोणतं, मी म्हणतो सुनील गावस्कर. म्हणजे तर म्हटलं एकाग्र होणं म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलं त्यांच्या खेळातून. अजूनही सुनील आणि आम्ही भेटतो रेग्युलर. आम्हाला छानपैकी वर्षातून 2-4 वेळे तर नक्कीच भेटतो आणि छान मस्त मजेत असतात. मला क्रिकेट हे माझं वेड आहे. म्हणजे मग कधी मोहिंदर येतो, सुनील येतो. आता मी आमचं ठरलंय की शेतावर सगळे अख्खी आपली 83ची टीम आहे, त्यातले जे आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं. म्हणजे आताचे असतील तेही येतील, पण 83ची टीम त्यातले सगळेजण राहून सगळ्यांनी राहायचं रात्री तिथं. असं मस्त काहीतरी गंमत. सर, हे तुम्हाला सगळ्यांना असं एकत्र आणायला जे आवडतं ना, त्यामुळे तुमची नाती मला असं वाटतं की ती जपली आहेत आणि ती तुमच्यासोबत आजही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी तुमच्यासोबत जोडली गेली. अगं गाण्यातली आमचा रशीद खान जो होता, म्हणजे त्याला फोन केल्यानंतर रशीद यार वो गाना वो जो है वो अर्धा तास तो तर फोनवर गायचा. रशीद खान हा इतका मोठा गायक, फार अकाली गेला तो. किशोरीताई आमची, पु ल देशपांडे त्यांच्याकडे गेल्यानंतर ते असे बोलत बसायचे, अरे नाण्या ते अंकुश रिलीज झाल्यानंतर त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं, इतकं अप्रतिम पत्र होतं. आमच्याकडे पब्लिसिटीसाठी, आता ही सगळी माध्यम आहेत ना, आमच्याकडे त्यावेळी काही पब्लिसिटी पेपरमध्ये जाहिरात देणं म्हणणं शक्य नव्हतं. तर आम्ही त्यांना विचारलं की तुमचं हे पत्र आम्ही पेपरमध्ये छापलं तर चालेल का. म्हणजे काय छापक आहे. ते पत्र छापलं आणि अंकुश म्हणजे सुपर हिट. वा. कारण पु ल देशपांडे म्हणतायत छान, म्हणजे ते छान असायला पाहिजे. आमच्या मराठी माणसांची ती धारणा होती कोण काय म्हणतंय. आज नाना काय म्हणतात ही सुद्धा मराठी प्रेक्षकांची धारणा आहे. नानाने जे म्हणतात ते खरंच आहे. म्हणजे आता भाईनी जे म्हटलेलं, पुलंनी ज्यावेळी काही गोष्टी त्यांच्या कॉन्ट्रोवर्सी झाली, अमून झाली, ते वेगळ्या दुनियेमध्ये वावरणारी ही मंडळी होती. तात्यासाहेब शिरवाडकर किंवा आरती प्रभू, ही सगळी मंडळी काहीतरी वेगळंच ह्याच्यामध्ये वावरणारी. खरं तर ही हे असे देवदूत होते माझ्यासाठी. सो तुम्ही कधी सुरेश भटांना भेटला होता? हो, कितीतरी वेळ. म्हणजे मी नागपूरला गेल्यानंतर खूप वेळ भेटलो, ग्रेस किंवा हे. पण माझं जे नातं जोडलं ते तात्यांशी किंवा पुलंशी, वसंतराव देशपांडे, काय कोण तू अबिदा परवीन म्हणायच्या की तुम्ही ती कविता म्हणा, मग मी त्या एका ओळीला मी चाल देते, मी आपण समोर स्टेजवर बसून दोघंही, तुम्ही कविता म्हणा ती कैसे बताओ मैं तुम्हें, मग मी त्याला चाल दे तिथल्या तिथे. केवढी मोठी प्रज्ञा असलेली बाई. किंवा मी मगाशी म्हटलं की एक दिवस आम्ही असेच बसलेलो असताना आमचे बिरजू महाराज आणि आम्ही असे बसलो तर म्हणले नाना वो कविता है वो एक दिन हम स्टेज पे ये कर. मैंने कहा नहीं सर. अच्छा बोलो तो सही जरा. हाँ, तर मी ते कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुमको. आणि मग ते नुसते परफॉर्म करत होते. अरे बाप रे. मी म्हटलं बाबा पराकोटी काय असते. पराकोटी हा शब्द ह्या मंडळींना लागू करतो. आम्ही एकदा नेहरू सेंटरमध्ये मी गाणं ऐकायला गेलो होतो, हरिप्रसाद चौरसिया त्यांचं गाणं. ते इंटरव्हलमध्ये मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं अरे नाना जी आप आए हैं, पहले बता देते तो मैं थोड़ी तैयारी करके आता आज. मैंने कहा यार जूता मारने का अच्छा तरीका है आपका. नहीं सच कहता हूँ. आणि मग नंतर इंटरव्हल नंतर मी ऑडियन्समध्ये जाऊन बसलो. मग त्याच्यानंतर ते आले, बसले आणि मला ऑडियन्समध्ये नानाजी कहाँ बैठे आप. मी पहिल्यांदा ओज दिली नाही. शेवटी 2-3 वेळ झाल्यानंतर हा नमस्ते सर.
अच्छा बताइए क्या बजाओ. मैंने कहा ऐसा मत करो, हमको हमें कुछ नहीं आता, हम सुनते नहीं बताए. मैंने कहा अच्छा ठीक है, हम पहाडी सुनना चाहेंगे. त्याच्यानंतर ती एवढीशी बासरी त्या पहाडीला त्याचे खूप वेळ पुढचा जो हाफ होता तो पहाडी फक्त, आणि तेवढा ते. सांगायचा मुद्दा असा आहे की मी मोठा नाही, ते मोठे आहेत, की माझं लहानपण त्यांनी इतकं मोठं करून ठेवलं होतं छान मला स्वतःलाच. सगळीच ही मंडळी खूप मस्त. अण्णा आमचे भीमसेन जोशी, या श्रीमंत या असं ते काय चाललंय नवीन, छान. ही मंडळी आपल्याला शिवली. तसा माझ्या वृत्तीप्रमाणे जर विचार केला तर मी अस्पृश्य आहे, पण या थोरा मोठ्यांचं मला स्पर्श झाल्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी कुठेतरी त्यांच्यातलं झिरपलं माझ्यामुळे. मी मुळात गुंड प्रवृत्तीचा माणूस, आणि मी जर चॅनलाइज झालो नसतो तर मी गुंडच झालो असतो, अगदी खरं. पण ते माझ्या नशिबानं ती दिशा मिळाली त्यामुळे मला. अगदी खरं आहे हे. आणि जेव्हा नानांसोबत गप्पा होतात तेव्हा त्या चहू बाजूने होतात, सगळ्या दिशेनी नाना कसा विचार करतात हे लक्षात येतं. त्यामुळे या गप्पांचा उर्वरित भाग तुम्ही ऐकाल नेक्स्ट एपिसोडमध्ये स्टार्स कट्ट्यावरती, माझ्या म्हणजे RJ शशशो शोनाली सोबत.